मुंबईमध्ये आर्थिक गुन्हे शाखेनं तब्बल 9 ठिकाणी छापेमारी केलेली आहे। मिठी नदी आणि नाले सफाईच्या घोटाळ्यासंदर्भात ही छापेमारी करण्यात आल्याचं समजतंय। या घोटाळ्याप्रकरणी 13 जणांवर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। 50 कोटींहून अधिकच्या निधीचं नुकसान केल्याचा ठपका देखील ठेवला गेला आहे। या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं 5 कंत्राटदार, 3 मध्यस्थ, 2 कंपनी अधिकारी आणि 3 बीएमसी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे। याच संदर्भात आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी या सगळ्याचा आढावा घेतला। आपण पाहूया। पुणे शाखेकडनं आता तपास सुरू करण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये सध्या 7 ठिकाणी आज सकाळपासूनच छापेमारी केली जात आहे। आपण पाहतोय की मुंबई पोलिसांच्या म्हणजे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना 9 एमओयू जे आहेत ते मिळालेले आहेत या तपासाच्या अंतर्गत। मात्र हे एमओयू बनावट असल्याचं देखील सांगितलं जात आहे आणि यावरती खोट्या सह्या देखील असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। सध्या आपण पाहतोय की आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पालिकेचे काही लोक असतील, सोबतच कंत्राटदार असतील, मात्र कंपनीच्या काही लोकांविरोधात देखील हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूणच सध्या आपण पाहतोय की जवळपास 50 कोटीहून अधिकचा घोटाळा यामध्ये करण्यात आल्याचं असल्याचं या तपासामध्ये निष्पन्न होत आहे। मात्र आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून सध्या छापेमारी सुरू असलीच तरी मात्र पुढील तपासामध्ये आणखीन काही पुरावे सापडतायत का, आणखीन काही लोकांचा यामध्ये समावेश आहे का, याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य देसाईसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। सेक्शन 406, 409, 420, 465, 467, 60, 468, 471 आणि 120B IPC या सेक्शनच्या अंतर्गत हा ऑफेन्स रजिस्टर करण्यात आलेला आहे। EOWनी ऑफेन्स रजिस्टर झाल्यानंतर 7 ठिकाणी सायमल्टेनियस सर्चेस कंडक्ट केलेले आहेत। त्या आत्ता सुद्धा ती प्रोसेस चालू आहे। FIR मधले जे डिटेल्स आहेत ते मी तुम्हाला ब्रॉडली विशद करतो, सिम्प्लिसिटीनी अंडरस्टँड होईल असं। पहिले तर 9 असे आम्हाला फेक MOU मिळालेले आहेत। जे MOU कॉन्ट्रॅक्टर्सनी सबमिट केल्यानंतर त्याच्यावर बिलं पास झाले आणि त्या कॉन्ट्रॅक्टरनी आपला मोबदला घेतलेला आहे। परंतु ज्यावेळी फील्डवर व्हिजिट केली गेली, अनेक MOU ज्या माणसाची जमीन आहे त्याचे सह्याच नाहीये की राज्याचा किंवा केंद्राचा महानगरपालिकेमध्ये अजिबात हस्तक्षेप नव्हता, तो खूप वाढलाय आणि त्याच्यामुळे जे ठेवी ठेवलेल्या होत्या त्या फक्त रंगरंगोटी आणि रस्त्यांना पाण्याने धुणे, चकचकीत रस्ता मोठ्या पाण्याच्या फोर्सनी धुणे हेच आम्ही बघत आलोय। त्यामुळे मला वाटतं हे जे लुटमार चालली आहे ते मुंबईकरांनी नीट विचारपूर्वक आणि सजग नागरिकांनी याच्यावर विचार केला। हा, मग जे दोषी असतील ते करा ना। आम्ही तर कधीच अशा गोष्टीला हे नाही केलंय। 2022चा आहे तर करावं ना। जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, जे लाडके कॉन्ट्रॅक्टर आहेत, काय ते करा, येईल सगळं दूध का दूध आणि पाणी का पाणी बाहेर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।